हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आजची लाईव्ह स्ट्रीम चालू झालेली आहे. आपल्या प्रत्येकांना आवाज येतोय न येतोय मला प्लीज कमेंट करा. मी कमेंट्स वाचतोय मी आपले कमेंट वाचतोय. मला प्लीज कमेंट्स हवेत आपले. लवकरात लवकर कमेंट्स द्या. सेशन फक्त 1 तासाचा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर यस टाईप करा. माझा आवाज आपल्या प्रत्येकांपर्यंत पोहोचत असेल तर कृपया यस टाईप करा. इथे माझा व्हिडिओ आपल्याला दिसणार. दिव्या आलेली आहे. हाय सर, हॅलो बेटा, हाउ आर यू, कैसे हो? निजामुद्दीन शेख, हाय बेटा, हाय, हाउ आर यू? कसे आहात सर्वजण? लवकरात लवकर जॉईन करा. ज्याही मित्रांना आपण सांगितलं होतं त्यांना लिंक शेअर करायची असेल तर लवकर तिथून शेअरचा ऑप्शन आहे, तिथून लिंक शेअर करू शकता. आजचा सेशन हा माहिती आहे प्रत्येकांना, बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स आपण स्टार्ट करतोय. हा आवाज माझा येतोय? आवाज येत असेल तर प्लीज कमेंट करा. लवकरात लवकर, जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये आणि मी लवकर स्ट्रीम चालू करणार आहे. तर त्यामुळे काय करायचंय तुम्हाला समजलं? हा, तर लवकरात लवकर हवंय. पटकन मला त्या ठिकाणी तुमचे मेसेजेस दाखवा. सॉरी, मेसेजेस टाईप करा तिथे. केला? हा, बरेचसे स्टुडंट येत आहेत. सत्यजित जाधव, हो सर, आवाज येतोय. थँक्यू बेटा. तर आज बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स. आता बऱ्याच स्टुडंट्सना माहिती नसेल, आजपासून त्यांना माहिती होईल. माहिती ज्यांना हे सेशन्स आवडतील ती लोक जॉईन करतीलच. 4 पीपल आता फक्त आलेत आणि हा टाइम पण थोडासा वेगळा ठेवलाय. काही दिवसांमध्ये आपल्याला काही वाटले तर आपण पुढे करूया. पण सध्या तुम्हाला याच्याबद्दल काही अडचण, या टायमिंग बद्दल आपण थोडंसं आपलं डिस्कशन करतोय. जास्तीत जास्त एक 2 ते 3 मिनिट डिस्कस करूया. नंतर मी लेक्चरला स्टार्ट करणार आहे. हा, तुमचे मी मेसेजेस इथे वाचतोय. लवकर मला कमेंट्स करून कळवा की तुम्हाला म्हणजे या आजचा जो सेशन आहे या टायमिंग मध्ये काही प्रॉब्लेम. या सेशनचा काही प्रॉब्लेम आपल्याला या टायमिंग मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का? तर चला आपण चालू करूया. मला वाटतं बराचसा वेळ झालेला आहे आणि आपण इथे केलं पाहिजे. गौरी बाबर पण आलेले आहेत. हा, हाउ आर यू बच्चा, कैसे हो आप सभी लोग? सर्वांना मला परत एकदा विचारायचं. लास्ट, हाय, गुड इव्हनिंग बच्चा, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना माझं वाटतं आवाज येतोय. प्रत्येकांना मला वाटतं मी माझं सेशन स्टार्ट करायला हवं. वेळ जास्त आपल्याला जायला नको, कारण 1च तासाचा आपला प्रिपरेशनचा हा लेक्चर आहे. तर चला मग स्टार्ट करूया आजच्या या सेशनला. सुंदर असं लेक्चर होणार आहे. यामध्ये कुठलेही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करायचे. तुम्हाला मी दिसत नसेल त्याबद्दल सॉरी, मी ते बंद केलंय, कॅमेरा ऑफ केलाय. शेवटी मी तुमच्या समोर येईल आणि शेवटी तुम्हाला दिसेल सुद्धा. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय का? स्क्रीनवरती प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिसत आहे का? दिसत असेल तर मला प्लीज सांगा. दिसतंय आपल्याला प्रत्येक स्क्रीनवरतीची जी गोष्ट आहे ती दिसत आहे का? हा जो बॉक्स आता मी ड्रॉ केला, या बॉक्सचं आपल्याला दिसतंय का सर्व काही? हा, स्क्रीनवरती सर्व तुम्हाला विजिबल आहे. स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे? मला वाटतं स्क्रीन विजिबल आहे, प्रत्येकाला दिसत आहे. बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स आजच्या सिरीज मध्ये आपण करणार काय पहिल्यांदा ते तुम्हाला सांगायला आवडेल. थँक्यू बच्चा, दिसतोय आपल्याला, थँक्यू. तर या सिरीज मध्ये काय असणार आहे तर मला एवढं सांगायचं बच्चा पार्टीज, आज तक हमने जब भी मैथमेटिक्स को देखा है तब तक हमें याद हुआ है कि मैथमेटिक्स हार्ड है, मैथमेटिक्स हमें नहीं आता, मैथमेटिक्स ऐसा है, मैथमेटिक्स वैसा है. कुछ नहीं है. मैथमेटिक्स तो सिंपल है, सिंपल ही है, ज्यादा कुछ नहीं है. और आपको एक रिक्वेस्ट करूंगा सभी बच्चों को, जितने बच्चे अभी लाइव है उन्हें रिक्वेस्ट है, एक आपको नोटबुक लेना है आपकी, और उसमें लिखना है जो भी मैं बोलूंगा. यहाँ पे आपल्याला एक वही पेन सोबत ठेवायचं आहे. पुस्तकाची गरज नाहीये. हे बेसिक प्रिपरेशन आहे, ते पूर्ण 5th स्टँडर्ड पासून 10th स्टँडर्ड पर्यंत आपण हे चालवतोय. आतापर्यंत मॅथमॅटिक्स जे काही लॉज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, छोट्या छोट्या कन्सेप्ट असतील, त्या आपल्याला समजल्या नाहीत. त्याच्यामुळे आज आपल्याला मॅथमॅटिक्स हार्ड चाललाय.
हा मेन मेजर इश्यू आहे. पण आपण मॅथमॅटिक्सला का हार्ड म्हणतोय, कारण मॅथमॅटिक्स खरंच हार्ड आहे का, नाही. तर आपल्या काही चुका आहेत, त्या चुका मी तुमच्या निदर्शनात आणून देणार आहे, तुम्हाला ते शिकवणार आहे. सगळ्यात मुळात मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला, मला वाटतं आपण आमच्या या बेसिक प्रिपरेशन्सला स्टार्ट करूया. आणि इथून आपण पाहताय बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स. आपल्या समोर ही आजची हेडलाईन दिसते. कोणीतरी विचारते गौरी बाबर कितवीचं आहे, हे सर्वांसाठी आहे, याच्यामध्ये कोणताही स्टँडर्ड उल्लेख केलेला नाहीये. तुम्ही जर 5वी ते 10वी मध्ये असाल तर हा सेशन निवांतपणे ऐकू शकता आणि याचा अभ्यास सुद्धा करू शकता, कारण हे आहे बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स लेक्चर आहे. आणि मला वाटतं मॅथमॅटिक्स हा विषय सर्वांना आहे, त्याचं बेसिक प्रिपरेशन सर्वांना. तर आपण कोणत्याही वर्गात असाल, हा लेक्चर तुमच्यासाठी आहे. तर कंटिन्यू करूया. यश शिंदे लाईव्ह आलेत. हाय, हाऊ आर यू. तर चला आपण स्टार्ट करतोय. बेसिक प्रिपरेशन्स मध्ये काय, बेसिक प्रिपरेशन्स मध्ये आपण पूर्ण 5th स्टँडर्ड पासून ज्या काही गोष्टी आपण आतापर्यंत शिकत आलोय त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये काय, पहिल्यांदा बेसिक प्रिपरेशन मध्ये मी तुमचा पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवणार आहे. कॉन्फिडन्स वाढवतो तेव्हाच ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात, ज्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला सर्व गोष्टी समजायला लागतात आणि आपल्याला कळतं की काय आहे ऍक्च्युअल. आणि ज्यावेळेस हे सर्व होतं त्यावेळेस ऍक्च्युअल काय आहे की आपल्याला त्याचा कॉन्फिडन्स येतो की मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स तेव्हा येतो ज्यावेळेस आपल्याला त्याचे प्रिपरेशन्स माहिती आहेत, सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामधल्या जे रूल्स रेग्युलेशन्स लॉज आहेत ते माहिती आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी कॉन्फिडन्स भरतो आणि आपण तर सुरुवात करतो. तर हे झालं सर्वस्व त्याबद्दल मॅथमॅटिक्सच्या आजच्या या लेक्चर्स बद्दल. तर डेफिनेटली तुम्हाला एवढी मी गॅरंटी देईन की तुम्ही हे माझे जेवढे सिरीज आहे सध्याची बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स अँड सायन्सची, हे जर तुम्ही कंटिन्यू कराल तर तुम्हाला एकही दिवस न बुडवता कराल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये एकही कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही, 100%. तर आजच्या या सिरीज मध्ये काय आहे, या सिरीज मध्ये आपण पूर्ण बेसिक्स पासून पाहणार आहोत. आज काय, तर हॅशटॅग इथं दिले नंबर सिस्टीम. काय तुमच्या समोर दिसत असेल, इथं नंबर सिस्टीम बघायचं आपल्याला आज. आता काही लोक मला कमेंट करतील, हे काय सर नंबर सिस्टीम आम्हाला नाहीये, मी पहिलीत आहे का, दुसरीत आहे का, हे 5वीला होतं आम्हाला, आता नाहीये. असं काहीच नाही. मी सांगतो या सेशनचं नावच आहे बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स. आणि मी हे त्या स्टुडंटसाठी घेतोय ज्यांचे प्रिपरेशन कमजोर आहे, म्हणजे त्यांची मॅथमॅटिक्स कमजोर आहे. कमजोर मुळात कुणीच नसतो, त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत म्हणून त्यांना तसं वाटतंय. पण हा आपल्याला आज बघायचं बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स आपल्या समोर इथे मी लिहिलंय. त्याच्यामधला आज आपण बरेचसे पॉइंट्स बघणार आहोत. त्यातला पॉइंट आहे नंबर सिस्टीम. काय आहे नंबर सिस्टीम. आपल्याला मी विनंती परत एकदा करतोय, आपल्या पुढे एक वही किमान आपण ठेवावी आणि एक पेन ठेवावी, म्हणजे इथे मी सांगत असलेलं रफली तुम्ही नोट डाऊन करा, कारण हे मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे अदर सब्जेक्ट्सला कसं ऍज अ स्टोरी तुम्ही ऐकू शकता, पण हे मॅथमॅटिक्स आहे. तर चला आपण आज काय बघणार आहोत, नंबर सिस्टीम म्हणजे काय. पहिल्यांदा आपण पाहूया नंबर सिस्टीम मध्ये येतं काय. या ठिकाणी बरेचसे आपण दिलंय 1 2 3, इथे तुम्हाला दिसत असेल 4 5 6 7, इथे बरेचसे आहे. रॅशनल इरॅशनल नंबर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, रोमन न्यूमेरियल्स तुम्ही घेऊ शकता. आवाज प्रत्येकाने येतोय. हा, तर मला वाटतं सर्वांना आवाज येतोय. मला वाटतं ह्या सर्व गोष्टी आपण आतापर्यंत शिकल्या. तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपण काय नंबर सिस्टीम म्हणजे ऍक्च्युअली काय, हे मोठ्या मोठ्या एक्झाम्सना विचारलं जातं बच्चा. म्हणजे हे जेवढ्या काही आतापर्यंत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ह्या सर्व गोष्टींना तिथे विचारलं जातं. पण बऱ्याचशा मुलांना हे सर्व काही म्हणजे माहित नाहीये, कोणत्या प्रॉब्लेम्स आहेत, कुणाला म्हणजे ते आठवत नाही किंवा होऊन गेलं असं बऱ्याचदा होतं. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय नॅचरल नंबर्स. काय बघणार आहोत आपण, नॅचरल नंबर्स. आणि इथे बघणार आहोत होल नंबर्स. काय बघणार आहोत, होल नंबर्स. त्यानंतर आहे इंटिजर्स, पुन्हा आहे रॅशनल नंबर. आणि नंतर काय बघणार आहोत आपण, प्राईम नंबर काय असतात, इव्हन नंबर काय असतात. याला मराठीतून पण एक्सप्लेन करणार आहे. बरेचसे स्टुडंट इथे असतील, ते मराठी मीडियमचे जर असतील तर त्यांच्यासाठी मी ते बेसिक प्रिपरेशन असल्यामुळे त्यांना मराठीत पण त्याचं मेनिंग काय असेल हे सर्व तुम्हाला सांगेन. तुम्हाला काही तुमचे कमेंट्स घेतोय मी, प्लीज कमेंट करा. तुम्हाला म्हणजे आवाज व्यवस्थित येतोय आणि काही प्रॉब्लेम आहे का, लवकर प्लीज कमेंट करा. मी कमेंट वाचतोय, प्लीज लवकर कमेंट. तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय, ऐकायला व्यवस्थित आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय प्रत्येकापर्यंत. हा, म्हणजे प्रत्येकाचा मेसेज येतोय की सर आवाज येतोय. हा, तर मला एवढंच म्हणायचंय की याच्यामध्ये आपण काय बघणार, नंबर सिस्टीम. काय असते नंबर सिस्टीम, नंबर सिस्टीम काय असते. नंबर सिस्टीम मध्ये इथे पहा, नंबर सिस्टीम मध्ये
बघा, हे कंटिन्युअसली नंबर, नॅचरल नंबर म्हणजेच काय, नैसर्गिक संख्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. इथे मी लिहिण्याचा प्रयत्न करेल परंतु इथे जागा कमी असू द्या. एवढंच लक्षात ठेवा, नॅचरल नंबर्स म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्याच काय असतात, नैसर्गिक संख्यांमध्ये काय असतं, नैसर्गिक संख्यांमध्ये येतं झिरो येत नाहीये. काय येत नाहीये, कारण झिरोचा शोध लागला गेला, तर नॅचरल नंबर्स मध्ये येत नाही. नॅचरल नंबर्स मीन्स व्हॉट, नॅचरल नंबर्स म्हणजे तिथून स्टार्ट होतात. इथे आपल्याला एक्झाम्पल मध्ये मी दिलेले आहे, इथे तुम्ही पाहू शकता. नॅचरल नंबर्स आपल्या इथे पुढे दिसत असतील आपल्याला. इथे पहा, हा ये म्हणजे हे आहेत नॅचरल नंबर्स. 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत. कुठेपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत तुमच्या पुढे हे आहे, म्हणजे 1 2 3 पर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. तुम्ही जर इथे लिहा, मी इथे लिहितोय 1 2 3 4 5 6 7 8 असं हे कुठेपर्यंत तुम्हाला लिहू वाटेल तिथपर्यंत तुम्ही याचं जर रिटर्न केला तरी सुद्धा हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स, या नंबर्सना ज्यामध्ये झिरो राहत नाही, सिम्पली सांगतो, ज्यामध्ये झिरो राहत नाही त्याला नॅचरल नंबर म्हणतात, एवढंच लक्षात ठेवा. आणि ज्यामध्ये झिरो नाहीये ते काय झाले, नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर हे असतील, इथे नॅचरल नंबर हे असतील, तर होल नंबर्स म्हणजे काय, होल म्हणजे पूर्ण संख्या. होल म्हणजेच काय वाटतं, होल म्हणजेच, येतोय सर आवाज, थँक्यू. म्हणजे होल नंबर्स म्हणजेच काय, त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे पूर्ण संख्या म्हणू शकतो, ज्यामध्ये इन्क्लूड काय आहे, इन्क्लूड काय असेल त्याच्यामध्ये, 0 असेल, 1 असेल, 2 3 4 5, असं कुठपर्यंत असेल, इन्फिनिटी पर्यंत. कुठपर्यंत, इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत. मराठीत आपण काय म्हणतो, काही मराठीचे स्टुडंट्स इथे असतील तर त्यांना काय म्हणूया, म्हणजे अनंत, म्हणजे शेवटपर्यंत, म्हणजे इन्फिनिटी आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो. हे झाले होल नंबर्स. होल म्हणजे संपूर्ण संख्या. एवढंच लक्षात ठेवायचं, नॅचरल नंबर्स मध्ये काय येत नाहीये, झिरो येत नाही, सर्व नंबर्स येतात इन्फिनिटी पर्यंत, 1 2 3 पासून. हे सर्वच म्हणजे इथे लिहिलं होतं, मी रफ केलं असंच, इन्फिनिटी. पुढे इंटिजर्स काय असतात, इंटिजर्स म्हणजेच काय, इंटिजर्स म्हणजेच काय, 107 हा कोणत्या मध्ये येतो. आपण शेवटी प्रश्न घेऊया, बोरलेवर आपण शेवटी प्रश्न घेऊया. सध्या आपण काय करतोय, मी एक्सप्लेन करतो, शेवटी तुम्हाला 10 मिनिटं देणार आहे, त्यामध्ये सर्व प्रश्न घेऊया. आता मध्ये डिस्टर्ब होईल बेटा, त्याबद्दल सॉरी, मी आपण शेवटी घेऊया तसे. तर इथे आता बघा, हे जे नंबर्स आहेत, आता इथे बेसिक प्रिपरेशन्स मध्ये आपल्याला बेसिकच पूर्ण क्लिअर करायचं. यामध्ये कुठलाही स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स मी कव्हर करत नाहीये, अनेकदा सांगतो. तर हे झाले नॅचरल नंबर, होल नंबर. आता इंटिजर्स, इंटिजर्स म्हणजेच काय असतं, इंटिजर्स ऍक्च्युअली काय असतात, इंटिजर्स इथे दिलेले आहे. इंटिजर्स मध्ये प्लस नंबर्स पण असतात, मायनस नंबर पण असतात, आणि त्यामध्ये झिरो पण असतो. समजतं काय म्हणायचंय मला, ज्यामध्ये मी उलट लिहिलं वाटतं, म्हणजे काय होत नाही, होत नाही म्हणण्याचा अर्थ इकडे लिहायला पाहिजे मायनस आणि इकडे प्लस. जर मी रेषा काढली असते, मी सांगण्यासाठी जस्ट लिहित होतो तसं लिहिलेलं. आता पहा, ही एक रेषा आहे, या रेषेवरती हा झिरो, समजा हा पॉइंट काय आहे, झिरो, काय आहे, झिरो. तर चला, इकडे जे नंबर्स असतील, इथे -1 -2 -3, आणि इकडे 1 2 3, आणि इकडे असेल 4. म्हणजे असं ही, आता ही जी लाईन आहे, नंबर लाईन जी आहे ती पण इन्फिनिटी पर्यंत तुम्ही इथे वाढवू शकता, इकडे. म्हणजे हे इन्फिनिटी पर्यंत इकडे वाढणार आहे, आणि इकडे पण. इंटिजर्स म्हणजेच काय, ऍक्च्युअल इंटिजर्स म्हणजेच काय, एवढंच लक्षात घ्यायचंय. म्हणजे इंटिजर्स आपण पाहतोय, तर त्यामध्ये इंटिजर्स मध्ये मिडलला जो असतो तो मिडलचा असेल 0, मिडलला 0 येईल. आता हा मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं मॅथमॅटिक्स मध्ये बरेचदा, की हा सर 0 पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो. हा बेटा कोणताही याच्यावरती म्हणजे आपण ह्याला साईन देऊ शकत नाही, पण याला कोणताही साईन नाही, याचा अर्थ काय होतो, प्लस साईन आहे. पण हा 0 साईन नसतो, म्हणजे 0 जर एखाद्याचा आन्सर आला तर तो म्हणजे धड पॉझिटिव्ह म्हणता येत नाही, धड निगेटिव्ह म्हणता, त्याला काय असेल, तो आन्सर 0 त्या ठिकाणी, म्हणजे मायनस मध्ये नाही. आणि ज्या वेळेस आपण लेफ्ट हँड साइडला जर म्हणजे नंबर लाईनच्या आपण लेफ्ट हँड साइडला चाललो, की इथे होतं -1 -2 -3 -4 -5 असं इन्फिनिटी पर्यंत जाल, आणि इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतील. राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँड साइडला इथे काय असतील, निगेटिव्ह नंबर्स. हे आताच मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये काय असतं, ऍक्च्युअल काय, नंबर लाईन्स वरती काय हे इंडिकेट केलं जातं. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन बेसिक जे आहे तुम्हाला क्लिअर करतोय. या ठिकाणी तुम्ही पाहाल -1 आहे,
इथे काय आहे -1. आता तुम्हाला एक सोपासा प्रश्न विचारला जातो, ज्या ठिकाणी तुम्ही आता स्कॉलरशिप देतात बरेचसे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात, त्याच्यामध्ये काय होतं की एक्झाम्सला विचारलं जातं की बाबा -5 मोठा आहे की त्या ठिकाणी -1, मतलब क्या पूछा जाएगा आपको, मतलब यहाँ पे -5 बड़ा है या -1. तो डेफिनेटली मैं इतना ही कहूंगा, जब भी ऐसे तरीके क्वेश्चन आ जाए तो उसे आप क्या करोगे, इस तरीके का साइन दे दोगे. म्हणजेच काय, -1 हा मोठा आहे दॅन -5 पेक्षा. आता याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण इंटिजर्स पुढे बघणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला मी करेनच. पण याच्यामध्ये जर मोठी संख्या कोणती आहे, आता फक्त आपण एवढंच लक्षात ठेवा. मायनस मध्ये आता एक छोटासा कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला, इथे काय असेल तो कन्सेप्ट, एवढंच लक्षात ठेवा. जेवढी मोठी संख्या म्हणजे जेवढी मोठी मायनस संख्या असेल, कितीही मोठी असेल, ती छोटी असते दॅन दुसरी मायनस संख्येपेक्षा. म्हणजे समजा इथे 4 असेल, इथे 1 असेल, तुम्ही म्हणाल सर मग इथे 4च्या ऐवजी जर समजा इथे 1 आला तर, तुमचा प्रश्न असेल इथे 1 आला तर, तरी देखील म्हणजे जेवढी मायनस संख्या मोठी तेवढी ती लहान, आणि जेवढी मायनस संख्या छोटी तेवढी ती मोठी त्या अदर संख्येपेक्षा. पण याच्या उलट होतं ज्यावेळेस पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये काय होतं की जेवढा मोठा नंबर म्हणजे इथे 10 आला समजा, आणि इकडे दिलं तुम्हाला 8, इकडे तुम्हाला 8 दिलं, तर कोणता मोठा, डेफिनेटली तुम्ही म्हणाल सर 10 मोठा आहे. कुठे होतं, पॉझिटिव्ह नंबर्स. पण इंटिजर्स मध्ये जेवढी मोठी संख्या तेवढी ती लहान असते त्या निगेटिव्ह संख्यांमध्ये. हे झालं इंटिजर्स. आता आपण हे जे पाहतोय याच्या सर्व काही डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. फक्त एवढंच इथे लक्षात घ्या, जे काही इथे तुम्हाला मला मेन्शन करायचंय, तुम्हाला सर्वांना स्क्रीन विजिबल आहे, प्लीज फास्टली कमेंट करा. तुम्हाला प्रत्येकांना स्क्रीन विजिबल आहे आणि दिसतंय. पटकन, माझा वेळ जास्त नको जायला. आय एम अभि. हा नारखेडे, नाईस बेटर, छान तुम्ही आलात, त्याबद्दल कंटिन्यू करा, सेशन कंटिन्यू करा. तुमच्यासाठी बेसिक प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे नारकडे. तर या ठिकाणी आज आपण काय करतोय, बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स करतोय. परत एकदा तुम्हाला सांगतोय की तुम्ही काय करा, त्या ठिकाणी नोटबुक घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये रिटर्न करा. ज्याही गोष्टी तुम्हाला समजतायत त्या गोष्टी लिहून घ्या. फास्ट मध्ये, रफ मध्ये वर तुम्हाला घ्यायचंय नाही, तुम्हाला लिहून घ्यायचं तर स्क्रीनशॉट्स घ्या. स्क्रीनशॉट पटपट स्क्रीनशॉट घ्यायची, म्हणजे त्याला मिनिमाइज मॅक्सिमाइज करा. तुमचा जो सेटिंग आहे त्याच्यातून तुमची विजिबिलिटी वाढवा. येस सर दिसतंय. चला मग आपण आपलं सेशन कंटिन्यू करायला काही हरकत नाही. दिसतंय तर चांगली गोष्ट आहे. कितीही विद्यार्थी असो त्याची गैर केली जाणार नाही. हे सेशन्स एव्हरीडे चालणार आहे. एव्हरीडे मी हे सेशन्स घेणार आहे, कोण येऊ अथवा न येऊ. ज्याला बेसिक त्याचं कन्सेप्ट क्लिअर करायचं, पण डेफिनेटली मी एवढी गॅरंटी तुम्हाला देईल, जो हे सेशन्स कंटिन्यू करेल शेवटपर्यंत त्याचं मॅथमॅटिक्स बाय हँड करेल, एवढी मी गॅरंटी देतोय तुम्हाला. चालेल, तर तुम्हाला प्रत्येकांना दिसतोय तर चला, एवढं तर समजलं. आपल्याला 3 पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत. 3 पॉइंट्स मध्ये आपण पाहिलं काय, इंटिजर्स पर्यंत आलंय. कुठेपर्यंत, इंटिजर्स. आता पुढे आपल्याला बघायचं रॅशनल नंबर. आता हे रॅशनल नंबर, आता 5वीचे विद्यार्थी 6वीचे विद्यार्थी या जर सेशन मध्ये असतील तर ते म्हणतील सर रॅशनल नंबर्स पण असतात का. 6th स्टँडर्ड ज्यांचं होऊन गेले त्यांना इंटिजर्स काय मला सांगायची गरज नाही, कारण इंटिजर्स त्यांना आहे. तर मला वाटतं 8वीच्या स्टेट बोर्ड 8वीच्या पुस्तकामध्ये सीबीएसईच्या अगोदरच आहे, पण 8वीच्या मुलांना रॅशनल नंबर सांगायची गरज नाही. पण जे मुलं खालच्या वर्गाचे ते फक्त लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका, म्हणजे पुढे चालून तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. फक्त हा जो सेशन आहे आजचा, त्यांना सिरियसली घ्या आणि कंटिन्यू करा. आता रॅशनल नंबर्स म्हणजेच काय असतात, रॅशनल नंबर्सना परिमेय संख्या असं मराठीमध्ये म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, परिमेय संख्या. तर या परिमेय संख्या म्हणजेच काय, ज्या ठिकाणी जे असे नंबर्स असतात तुम्ही पाहिले असतील थोडक्यामध्ये, चला 403/2 हे जे नंबर्स आहेत, सॉरी इकडे लिहिल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, फक्त इथे लिहितोय 402/3 म्हणजेच ज्या संख्या m डिवायडेड बाय n अशा प्रकारे असतात. म्हणजे 7th स्टँडर्डला हे जे फॉर्म्युलेज आहेत ते आहेत. मला वाटतं हे तुम्हाला समजायला हवं. या ठिकाणी m डिवायडेड बाय n, ज्याही संख्या हे अंश आणि छेद ज्याला आपण म्हणतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशामध्ये येतात, त्या संख्या ह्या रॅशनल नंबर म्हणून ओळखल्या जातात. तर रॅशनल नंबर्स मध्येच काय आहे, रॅशनल नंबर्स मध्ये बऱ्याचदा काय होतं, आता ते निगेटिव्ह मध्ये पण येतात, कधी ते पॉझिटिव्ह मध्ये येतात. पण याच्यामध्ये सगळ्यात मेन कॉन्सेप्ट रॅशनल नंबर मध्ये लक्षात ठेवा, n इज, पुढे लिहिलंय मी m/n, बट n इज नॉट 0. इथे लिहिलंय
हा इम्पॉर्टंट आहे रॅशनल नंबर मध्ये. त्याचा जो n आहे, प्रवीण सर्वांसाठी लेक्चर आहे, 8 स्टँडर्ड असो 5 to 10 स्टँडर्ड साठी लेक्चर आहे. तुम्ही 8 स्टँडर्डचे असाल तरी सुद्धा बेसिक प्रिपरेशन मला वाटतं तुम्हाला गरजेचं आहे, कंटिन्यू करा. 8 स्टँडर्डचे सुद्धा इथे विद्यार्थी आहेत. चला तर आपण कंटिन्यू करतो. इथे मी एक डेफिनेशन दिलं, एम डिवायडेड बाय, डेफिनेशन म्हणणार नाही, थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी दिले, एम डिवायडेड बाय एन म्हणजेच काय, न्यूमरेटर मध्ये एम आहे, डिनोमिनेटर मध्ये एन आहे, बट एन इज नॉट इज इक्वल टू, मला इज इक्वल नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे काय, या ठिकाणी हा 0 म्हणजे एम जर एम अपॉन एन जर 0 असला तर त्याची व्हॅल्यू निघत नसते. आज एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर मी हे 4/0 लिहिलो, हे पण बेसिक प्रिपरेशन मध्ये बऱ्याचशा मुलांना माहित नाहीये, हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. जर 4/0 आलं तर याचा आन्सर काय येईल, कमेंट करा प्लीज, लवकर कमेंट करा. 4/0 जर तुमच्या पुढे एखाद्या एक्झाम मध्ये विचारलं गेलं 4/0 तर त्याचा आन्सर काय येईल, आणि इथे मला सांगा 4/2 याचा आन्सर काय येईल. लवकर, मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय, आन्सर काय येईल 4/0 याचा पहिल्यांदा आन्सर सांगा. 4/0 चा आन्सर काय येईल, फोर अपॉन झिरोचा आन्सर काय येईल, 4/0चा आन्सर काय येईल, आणि 4/2. मग ज्यांना हे डिव्हिजन करता येतं अशा प्रकारे, किंवा जे विद्यार्थी अशा प्रकारे करतील, समजा जे लहान विद्यार्थी आहेत माझे या ठिकाणी, 2 1 जा 2 2 2 जा 4, मग ते म्हणतील की सर याचं भागाकाराचं 2 आला, तर मला उत्तर द्या. प्रवीण म्हणतोय की त्याचं उत्तर 0 येईल. 4/0चं उत्तर 0 येईल का, किती लोक सहमत आहेत? 4/0चं उत्तर काय येईल, 4/0चं उत्तर काय येईल, 4. अजून कोण उत्तर द्या सांगतोय, लवकर. 4/0चं उत्तर काय येईल, चुकू द्या, इथे कोणीही तुम्हाला जज करण्यासाठी नाही आलं, या ठिकाणी नावच आहे बेसिक प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिक्स. यामध्ये कोणीही तुमचे माप काढणार नाही की तुम्ही किती हे आहात, तुम्ही किती बेस्ट आहात, काय आहात, इथे कोणीही तुमच्या हे काढण्यासाठी नाही आलं. तर तुमचे उत्तर चुकू द्या. प्रियंका म्हणते 4/0चा आन्सर काय येईल, बघा. हा मी आता इथेच क्लिअर केलं. रॅशनल, अजून एक वेळेस क्लिक करतोय मी तुम्हाला. रॅशनल नंबर जे 8वी मध्ये आपण शिकलो, m/n, ज्या विद्यार्थ्यांनी शिकलं असेल 8 मध्ये, जे लहान आहेत त्यांनी उत्तर चुकीचं दिलं तर ठीक आहे. m/n इज इक्वल टू, तर बट n इज नॉट इज इक्वल टू 0, म्हणजेच इथं नॉट इज इक्वल टू 0. मी तुम्हाला म्हणलं सांगायचं ठेवलंय. सत्यजित जाधव म्हणतात 4. आन्सर चुकीचं आहे, नाराज नका होऊ. चुकीचं काय आहे, ज्याही संख्येचा डिनॉमिनेटर 0 असतो त्याचं उत्तर निघत नाही, त्याला काय म्हणतात, इन्फिनिटी. काय म्हटलं जातं, इन्फिनिटी. म्हणून रॅशनल नंबर होण्यासाठी त्याच्या डिव्हिजन मध्ये रॅशनल नंबरच्या m/n या ठिकाणी मी त्याच्यासाठीच लिहिलं की या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी n इज इक्वल टू काय असेल, n इज इक्वल टू नॉट इज इक्वल टू, नॉट इज इक्वल टू साइन तुम्हाला माहित आहे 0, त्यावेळेस तो रॅशनल नंबर होऊ शकतो. म्हणजेच काय, नॉट इज इक्वल टू, त्या ठिकाणी तो इक्वल असेल का, सॉरी 0 असेल का नाही, म्हणजे तो 0 नसला पाहिजे, याचा अर्थ एवढंच लक्षात घ्या. चला आता पुढे आपण बघतो इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर थोडंसं वेगळं आहे, एवढंच लक्षात ठेवा की तो रूट्स मध्ये येणारे आपण नंबर्स एका डायग्रामच्या थ्रू इरॅशनल नंबर्स मध्ये दाखवतो, ते आपण पुढे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. साक्षी तुमचं म्हणणं काय, रॉंग रॅशनल नंबर, समजलं नाही काय, तुम्हाला परत दुसरं काही सांगायचं असेल तर कमेंट करा. आता पुढे बघतोय आपण प्राईम नंबर्स काय असतात. आयुष नवले, हाय बेटा, खबर उत्तर चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ज्याही हे बघा, आपण एवढे नाही म्हणायचं आपण खूप म्हणजे ढ आहोत हे आहोत, पण अजून पण आपलं बेसिकच आहे. त्याच्यासाठी ही सिरीज चालू केली. तुमचं बेसिक स्ट्रॉंग करायचंय, तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये कॉन्फिडन्स वाढवायचंय. तुमचं 10th स्टँडर्ड येणार आहे, तुमचं 8th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड, जे काही असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या वर्गांमध्ये अव्वल म्हणजे फर्स्ट असला पाहिजे. आप आपके क्लास में फर्स्ट आना चाहिए, इसलिए आपको बेसिक प्रिपरेशन बहुत जरूरी है. आपके भी ऐसे कोई फ्रेंड्स हो तो उनके साथ आप इस लिंक इसका शेयर कर सकते हो, अपने चैनल का लिंक शेयर करके उन्हें बता सकते हो. हर दिन 6 बजे इवनिंग में लाइव होगा और उसमें बेसिक प्रिपरेशन ऑफ मैथमेटिक्स और साइंस लिया जाएगा. उसका टाइम टेबल में शो करूंगा इन कम्युनिटी पोस्ट. ओके,
तो चलो, जो बच्चों को हमारा नोटिफिकेशन नहीं मिला है उन्हें पहली बार मैं आज बता देता हूं, आपने अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा और उसके बाजू में जो बेल आइकन है उसे ऑन कर दो, ऑल कर दो, तभी आपको नोटिफिकेशंस मिलेंगे और इमीडिएटली आप चैनल पे आ सकते हो। तो चलो बढ़ते आगे। आता प्राइम नंबर बघायचा। प्राइम नंबर मीन्स व्हॉट बच्चा, क्या होता है प्राइम नंबर? प्राइम नंबर मतलब क्या? ऐसा नंबर, प्राइम नंबर्सलाच आपण काय म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतो कोणी सांगेल? मराठीमध्ये आता मराठी स्टुडंट इथे असतील तर सांगू शकता, कमेंट करा। प्राइम नंबर्स मीन्स व्हॉट? इवन नंबर्स मीन्स व्हॉट? इवन नंबर्स मीन्स सम संख्या। तर आता प्राइम नंबर्स म्हणजेच काय? अशी संख्या ज्या संख्येला स्वतःनीच भाग जातो। म्हणजे बघा, या ठिकाणी जर 2 असेल तर 2 ला कोणता असा नंबर आहे का ज्याने तुम्ही भाग घालू शकतो? असा कोणता नंबर आहे ज्या 2 ला आपण भाग घालू शकतो, म्हणजे तसं भागाकार करू शकतो? नाही। तर त्या संख्येला 2 ला जर डिव्हिजन त्याचं करायचं असेल तर त्याला डेफिनेटली त्याला 2 लागेल, म्हणजे दुसरं त्याला स्वतःनीच भाग जाईल। ओके, स्वतःच्या संख्येनी भाग जाईल तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणेल, स्वतःनी भाग जाणाऱ्या संख्येला आपण प्राइम नंबर्स। तसे नंबर्स कोणते असतात? 2, 3, 5, 7, 11 हे जे नंबर्स आहेत ते नंबर्स आता हे जे असतात त्यांना डिवाइड स्वतः नंबरच करू शकतात, म्हणजे सेल्फ त्याच नंबरनी त्यांना डिवाइड होऊ शकतं। अशा नंबर्सनाच आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी काय म्हणतो? प्राइम नंबर। इवन नंबर काय असतात? इवन नंबर्स म्हणजेच काय? इवन नंबर मध्ये काय असतं? सॉरी, इवन नंबर इथे, आता इवन नंबर आपल्याला पाहिजे। इवन नंबर्स म्हणजेच काय? इवन म्हणजेच काय? ज्या संख्येला 2 भाग जातो किंवा 2च्या टेबल्स मध्ये येतात, म्हणजे 2चा टेबल, 2चा टेबल म्हणला तुम्ही, 2चा टेबल काय? 2, 3, 4, 6, 8, 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 3 जा 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 5 6 जा, असं जर तुम्ही म्हणत गेलात, ज्या नंबर्स येतात, तुम्ही मला जर 10 पर्यंतच येतो टेबल, पण त्याच्या पुढे जर मल्टिप्लिकेशन करत गेलात म्हणजे तुझा 2च्या टेबल मध्ये येत असेल, म्हणजेच 2च्या टेबल मध्ये येतो म्हणजेच काय? त्याला 2नी भाग जाईल। काय जाईल? 2नी भाग जाईल, म्हणजेच काय? त्यांना डिव्हिजन ज्यावेळेस करतोय, म्हणजे समजा इथे 10 नंबर आहे, याला 2नी डिवाइड करू शकतो का आपण? 2नी इथे डिवाइड होऊ शकतं का? इथला स्पेस रिकामा करतोय मी तुम्हाला लिहिण्यासाठी। समजा इथे 10 नंबर आहे, इथे समजा 10 नंबर दिलाय तुमच्या पुढे, 10 ला जर मला डिवाइड बाय 2 करायचं होईल का? मला 2 नी डिवाइड करायचं होईल का? होईल। 2 1 जा 2, 2 5 जा 10। हा जर लहान मुलं असतील ते कसं करतील? इथे 10 लिहितील, इथे 2, 2 1 जा 2, 2 5 जा 10, मग इथे काय येईल? त्यांचं रिमाइंडर 0 येईल आणि त्याचा भागाकार काय येईल? त्यांना 5 भेटेल, बरोबर? हे झालं या सर्व गोष्टींचं काय असेल? कॅल्क्युलेशन। म्हणजेच थोडक्यात काय त्यालाच म्हणतो इवन नंबर्स। काय म्हणतो आपण त्याला? इवन नंबर्स। काय म्हणतो? इवन नंबर्स। तर इवन नंबर्स इथे आपण लिहिलेले आहेत आणि इवन नंबर्स अशा प्रकारे असतात। आता पुढे बघतोय रोमन न्यूमेरियल्स, म्हणजे नंबर्स काय असतात? रोमन नंबर्स म्हणजेच काय? ज्यावेळेस रोमन काळामध्ये हा आयुष बरोबर आहे। तर रोमन न्यूमेरियल्स म्हणजेच काय? तर रोमन ज्यावेळेस काय होता? रोमन न्यूमेरियल्स, रोमन मध्ये आपण त्या ठिकाणी जे आपण नंबर्स लिहितो काउंट करायसाठी, बघा आपण लहान होतो त्यावेळेस चॉकलेट्स काउंट करायचे घेतात। हा, जर तुम्हाला हे माहित असेल, समजत असेल, तरीही तुम्हाला ऐकायचंय। तुम्हाला समजून घ्या, हे रिव्हिजन व्हायला लागलेले आहे आणि त्या लहान मुलांचं आपण बेसिक करतोय, समजतंय? ओके, तर चला, थँक्यू सर्वांना। तर चला आपण बघतोय काय या ठिकाणी आता? रोमन न्यूमेरियल्स। म्हणजे ज्यावेळेस रोमन न्यूमेरियल्स काय? रोमन काळामध्ये, म्हणजे तिथे रोमन मध्ये काय? आता नंबर्स साठी आपण बघा 2 चॉकलेट्स, 3 चॉकलेट्स, इवन नंबर्स, हा तर 5 चॉकलेट्स आपण असे म्हणायचो। म्हणजे ऍक्च्युअल काय त्या ठिकाणी काय करायचो आपण? क्या होता है एक्चुअल? तो पढ़ने के लिए वहां पे नंबर्स नहीं, वहां पे लेटर्स यूज किए जाएंगे। मतलब क्या? अगर मैं यहाँ पे 1 लिखता हूँ, यहाँ पे 2, यहाँ पे 3, यहाँ पे 4, यहाँ पे 5, यहाँ पे 6, समझ लो। अगर मुझे 1 लिखना है तो मैंने इस तरीके से लिखा, समझ पा रहे हो? और इसमें 2, ये 3 है, ये 4 है, और ये 5 और ये है हमारा 6। लेकिन बच्चा ये अगर रोमन न्यूमेरियल्स में आपने देखा होगा, 5th स्टैंडर्ड के बच्चे यहाँ पे होंगे, तो उन्हें किस तरह से लिखते थे? कैपिटल लेटर यूज होता था। ये बेसिक से हम आगे देखेंगे। 2 इस तरीके से हमें लिखा जाता था, और 3 यहाँ पे देखा जाए तो 3 इस तरीके से, 4 मतलब I V, 5th V, और 6 किस तरीके से लिखा जाता? V I। मतलब इस तरीके से हम क्या करते थे? रोमन न्यूमेरल्स यूज करते थे।
क्या करते थे, रोमन न्यूमेरियल्स बच्चा लोग यहाँ पे हमारा यूज होता था और इस तरीके से हम पढ़ते थे। मतलब ये थे रोमन न्यूमेरियल्स। अभी ये हम क्या देख रहे हैं, नंबर सिस्टम देख रहे हैं, इसलिए हमें ये सभी कुछ अंकिता पाटिल, यस सर, गुड इव्हनिंग बेटा। तो यहाँ पे इस तरीके से रोमन न्यूमेरियल्स होतात, मतलब आतापर्यंत आपण काय बघितलं, नंबर सिस्टम बघितली। नंबर सिस्टम हमने यहाँ तक हमने देखा। नंबर सिस्टम में क्या देखा, नेचुरल नंबर, इतना याद रखना, नेचुरल नंबर में जीरो नहीं आता, सभी इंफिनिटी तक नंबर आ जाते हैं, मतलब 1 से इंफिनिटी तक। अगर आप कहोगे सर अगला क्या देखा था हमने, यहाँ पे होल नंबर देखा। हमने क्या देखा बच्चा लोग, होल नंबर। होल नंबर में क्या, होल म्हणजे पूर्ण संख्या, मतलब सभी नंबर्स आए, उसे इंक्लूड, उसमें इंक्लूड क्या हो जाएगा, उसमें इंक्लूड होगा, जीरो भी इंक्लूड होगा, उसे कहेंगे होल नंबर। अगला है इंटीजर्स नंबर, उसे क्या कहेंगे, अगला इंटीजर्स नंबर। इंटीजर्स क्या होते हैं, इंटीजर्स में माइनस भी नंबर आते हैं, उस नंबर 9 के ऊपर के माइनस भी नंबर आ जाएंगे और वहां पे प्लस नंबर भी आ जाएंगे और मिडिल में जीरो, उसे कहेंगे इंटीजर। रैशनल नंबर्स मींस व्हाट, m अपॉन n, और n क्या होगा वहां पे, जीरो इज इक्वल टू नॉट जीरो, सॉरी n इज, कौन तो क्या कह रहा है, हाँ चलिए, तो वहां पे n इज इक्वल नॉट इज इक्वल टू जीरो, मतलब n जीरो नहीं होना चाहिए, वो क्या होगा, मतलब रैशनल नंबर। इरेशनल नंबर देखा हमने। प्राइम नंबर्स में क्या होता है, जो भी नंबर्स हमारे सामने दिए हैं उस नंबर्स को अगर डिवाइड करना हम चाहेंगे तो उसे डिवीजन करने के लिए वहां पे नहीं आएगा उसी नंबर के अलावा, मतलब हमें जब अगर उसी का उसके साथ किस डिवीजन करना है, उस नंबर को डिवाइड करना है किसी अदर नंबर से, तो डिवाइड नहीं हो पाएगा, वो खुद के ही नंबर से डिवाइड होगा, तो उसे हम कहेंगे प्राइम नंबर्स। अगला देखा हमने इवन नंबर्स। इवन नंबर्स मतलब जो भी नंबर है उसे अगर 2 से डिवाइड होता है तो उसे हम इवन नंबर कहेंगे। क्या कहेंगे, इवन नंबर। सिंपल है, ज्यादा कुछ आपको इरिटेट नहीं होगा। हाँ, आपको कुछ लगता है तो बीच में कमेंट्स आप डाल सकते हो। तो इवन नंबर, इवन नंबर में और एक बात याद रखनी है, उसका यूनिट प्लेस। अभी यूनिट प्लेस क्या होता है आगे हम देखने वाले। यूनिट प्लेस मतलब जो फर्स्ट डिजिट होता है, समझ लो यहाँ पे 4 2 3 यहाँ पे 6 आ चुका है, अभी इसको यूनिट कहते हैं, इसे टेंस कहते हैं। 5th स्टैंडर्ड के बच्चों को हमने इस साल देखा था और आगे के बच्चों को तो पता ही होना चाहिए। यूनिट यहाँ पे टेंस, 100, 1000, तो ये यूनिट जो प्लेस है आपको याद रखने के लिए मैं एक ट्रिक बता रहा हूं। अगर वो नंबर इवन है क्या, किस तरीके से आप जानोगे। आप अभी स्कॉलरशिप के एग्जाम्स दे रहे हो, अदर कुछ दे रहे हो, समझ पा रहे हो, तो उसमें आपको पूछा जाता है ये नंबर इवन है क्या, तो आप डिवाइड करते बैठे हो क्या, नहीं, तो आप क्या करोगे, वहां पे उसका यूनिट प्लेस देखोगे। अगर यूनिट प्लेस इवन है, यूनिट प्लेस अगर इवन है, इवन कैसे, कौन सा, मतलब 2 4 6 8 वहां पे होगा, तो आप क्या कहोगे, वो नंबर, ये अगर डिजिट्स यहाँ पे होते हैं कहां पे, मतलब यूनिट प्लेस पे, तो हम उसे कहेंगे, क्या कह सकते हैं, इवन नंबर्स। तो ये था हमारा पूरा सभी कुछ हमारा नंबर सिस्टम। अगले हमारा जो अगला इसका जो टॉपिक है हम उसकी तरफ बढ़ते हैं। इसमें कोई दिक्कत है आपको, इसमें कोई दिक्कत है, कमेंट्स कीजिए, इसमें कोई आपको दिक्कत है, अभी तक मैंने जो पढ़ाया आपको समझ में नहीं आया। हाँ, मैं विजिबल नहीं हूँ क्योंकि आपके सामने स्क्रीन अच्छे तरीके से रिप्रेजेंट हो, इसलिए मैं विजिबल नहीं हूँ, मैं आपको दिखाई नहीं दे रहा हूँ, मुझे पता है, मैंने कैमरा ऑफ किया है। अभी तक हमने जो देखा, पाटिल, अंकिता पाटिल, अभी तक हमने अभी जो देखा बच्चा लोग, वो आपको कोई दिक्कत है इसमें? सच में कह रहा हूं, ये बेसिक बहुत जरूरी है बच्चा। आपको लग रहा होगा कि सर क्या ले रहे हो, क्या है ये, हमने तो ये बचपन में पढ़ा था, लेकिन ये हम रिवाइज करें, इतना ही याद रख लो, ये बहुत इंपॉर्टेंट है आपके लिए, इतना ही याद रख लो। और दूसरी चीज, आप अगर कॉम्पिटिटिव एग्जाम्स आगे दोगे, आप कौन सी भी एग्जाम हो, इवन आप कांस्टेबल पुलिस भर्ती भी अगर देते हो, उसमें भी ये होता है। आपको लगता होगा तो ये सब सिंपल बात है, आपको अगर हो तो अच्छी बात है, आपको पता हो तो, नहीं पता हो तो अच्छी बात है, अगर ये समझ में आता है तो अच्छी बात है। तो यहां पे देखते हैं, कोई भी अदर कमेंट प्लीज मत कीजिए। अंकिता पाटिल, नो सर, ऑल डाउट्स आर क्लियर, थैंक यू बच्चा। हम आगे बढ़ते हैं। यहाँ पे हमने क्या देखा, नंबर सिस्टम, और इसके आगे जाकर अभी थोड़ा सा बहुत ही बेसिक में हम चले जा रहे हैं।
दुसरे कमेंट्स प्लीज डिस्टर्ब नका करू बाकीच्या मुलांना. नारखेडे दुसरे कमेंट्स प्लीज नका टाकू. तुमचे गेमिंग हे ज्याला बोर होतोय एफ गेमर तुम्हाला बोर होत असेल तर प्लीज तुम्ही न्यू म्हणजे इथून सोडू शकता. मी कुणालाही कंपल्शन करणार नाहीये. ज्यांना त्यांचं मॅथमेटिक्स पक्का करायचंय, जिन बच्चों को लगता है मेरा मैथमेटिक्स बाय हैंड होना चाहिए वो बच्चे मेरे साथ रहेंगे. अदर बच्चे यहाँ से गए तो भी मुझे कोई दिक्कत नहीं. एक बच्चा भी यहाँ पर रहेगा तो मैं पढ़ाऊंगा, और मुझे इतना तो मालूम है मेरे एक नहीं बहुत सारे बच्चे यहाँ पे रहेंगे. तो प्लीज अदर किसी बच्चों को लगता है तो वो यहाँ से जा सकते हैं. प्लीज किसी को बोर हो रहा हो तो, मैं किसी को जाने के लिए नहीं कर रहा हूँ, अगर आपको लगता हो तो चलो हम आपके सामने अभी एक चार्ट दिखाई दे रहा है, आप इसका स्क्रीनशॉट ले सकते हो. कोई भी बीच में आपको लगता है तो इसका स्क्रीनशॉट लेकर बाद में आप देख सकते हो, बाद में आप उसके रिवाइज कर सकते हो. चलो आगे हम देखने वाले नंबर वर्क. क्या देखने वाले बच्चा? नंबर वर्क. नंबर वर्क मतलब क्या होता है? अभी हमने नंबर सिस्टम देखा, अब हम क्या देखेंगे? नंबर वर्क देखेंगे. सर ये नंबर वर्क क्या होता है, क्या कैसे होता है, वही तो देखना है ना बच्चा. चलो देखते हैं. सो सिंपल है, मेरे साथ आपको डरने की कोई बात नहीं है. मैथमेटिक्स यू इजी हो जाएगा, कोई भी आपको दिक्कत आएगी नहीं, ये मेरा प्रॉमिस है. लेकिन प्लीज कोऑपरेट कीजिए, आखिरी तक ये लेक्चर को कंटिन्यू कीजिए. आपको कोई भी दिक्कत आई तो मैं आपके साथ हूं. प्लीज कंटिन्यू. कोई दिक्कत आती है तो बीच में कमेंट्स कर सकते. तो यहाँ पे देख सकते हो. हाँ, ये लाइव लेक्चर अगर खत्म भी हो जाए उसके बाद में ये लाइव लेक्चर्स आपको एक फोल्डर मिलेगा, उस फोल्डर्स में ये सभी वीडियोस रहेंगे. आपको अगर ये वीडियो बाद में भी देखना है तो देख सकते हो. किसी को ये वीडियो शेयर करना है वो बाद में देखना चाहता है तो देख सकता है. लेकिन आपको क्या होगा, आप अगर लाइव टाइमिंग में हो तो आपको क्वेश्चन पूछने के लिए आएगा और आपके डाउट्स भी क्लियर होंगे. तो इसलिए ज्यादा से ज्यादा लाइव बने रहिए. अगर कोई दिक्कतें होगी तभी प्रेफर कीजिए ऑफलाइन लेक्चर्स, मतलब ये जो रिकॉर्ड होगी बाद में लेक्चर्स वहां पे होंगे. तो हम देख रहे हैं अभी नंबर वर्क क्या होता है. हाँ, हमारा जो हर दिन की तरह जो मतलब हम थर्सडे को लाइव आते हैं 8 o'clock को, वो 8 o'clock में वहां पे हमारा कंटिन्यू लाइव होगा, उसमें कोई दिक्कतें नहीं आएगी. मतलब आज 8 वाजता जो कंटिन्यू आपला जो लाइव असतो प्रत्येक गुरुवारी तो आहे. हा सेशन आहे, हा सेशन इथं असेल. तो चलो बहुत हो गया, हमारी बातें बहुत हो चुकी है. शीतल नारखेड़े पूछ रहे नंबर वर्क मींस व्हाट. हाँ, यही तो देखना है. अभी बहुत बेसिक से चले जा रहे हैं, जो बच्चे भी हमारे साथ होंगे तो उन बच्चों के लिए इतना बेसिक से हम जा रहे हैं. तो यहाँ पे देख सकते हो व्हाट इज मीन बाय नंबर वर्क. नंबर वर्क मतलब क्या है? यहाँ पे नंबर का वर्क करना है हमें. तो नंबर वर्क मतलब कुछ अलग नहीं है. तो चलो अब हम कुछ देंगे, आप कमेंट्स करोगे, जल्द से जल्द कमेंट करोगे. यहाँ पे 43, 2, 3, 6, 1 इसे आपको रीड करना है. चलो इसे रीड कर दो, जल्द से जल्द टाइप करो. इसका आंसर क्या आएगा? इसका आंसर क्या होगा? 442 कॉमा दिया है मैंने उसके बीच में. सर मराठी सांगाल. अच्छा, अंकिता पाटील मराठी पण सांगेल बेटा, मराठी पण सांगेल, काही अडचण नाही. चलेगा. एफ गेमर प्लीज डोंट डिस्टर्ब मी अगेन. आपको कह रहा हूं आपको बोर हो रहा है तो जाके सो जा सकते हो. प्लीज डोंट डिस्टर्ब. या तो आप ब्लॉक किए जाओगे तो बाद में कोई भी एक भी कमेंट यहाँ से आपको करने नहीं आएगा. आपकी अगर दिक्कत भी होगी तो आप यहाँ पे एक भी कमेंट यहाँ पे डाल नहीं सकोगे. तो इसमें मुझे लगता है आपका मतलब नुकसान होगा, जिसे हम लॉस कहेंगे इंग्लिश में. तो प्लीज मैं अगर आपको ब्लॉक करूंगा तो उसमें आप कभी भी चैनल पे कोई भी कमेंट डाल नहीं सकते. तो प्लीज डोंट डिस्टर्ब मी. तो इसे आपको पढ़ना है. किस तरीके से पढ़ोगे? टाइप कीजिए. इसे किस तरीके से पढ़ोगे? टाइप कीजिए, चैट सेशन में लिखो, टाइप करो. इसे किस तरीके से पढ़ोगे? किस तरीके से पढ़ोगे मतलब क्या है? यहाँ पे सर क्या होगा? इसे क्या कहते हैं हम? इसे क्या कहते हैं? इसे कहते हैं हम यूनिट प्लेस. ये जो पोजीशन, इस प्लेस को क्या कहते हैं हम? यूनिट पोजीशन. तो चलो जिन बच्चों को आता है जल्द से जल्द यहाँ पे कमेंट्स कीजिए, बताइए किस तरीके से पढ़ोगे इसे. 40,32,000 हाँ, किस तरीके से पढ़ोगे? थैंक यू यश. यहाँ पे किस तरीके से पढ़ोगे? 40 लाख
तो यहाँ पे किस तरीके से पडोगे 40,32,361 हे मराठीचे विद्यार्थी असतील तर अशा प्रकारे याला वाचतील. पण इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स और सेमी मीडियम स्टूडेंट किस तरीके से आप पढ़ोगे, किस तरीके से यहाँ आप पढ़ोगे, किस तरीके से पढ़ोगे, यहाँ पे देख सकते हो किस तरीके से पढ़ना है. तो यहाँ पे इस पोजीशन को हम कहेंगे यूनिट, ये होता है हमारा टेंस, ये होता है हमारा थाउजेंड्स, ये होगा हमारा, ये 100 होगा, ये 100, ये 1000 होगा, ये हमारा 10,000, यहाँ पे होगा हमारा लाख, ये यहाँ पे होगा 10 लाख. तो किस तरीके से पढ़ोगे, आपको समझ में आ रहा है, मेरी आवाज अब तक आ रही है, किस तरीके से इसे पढ़ोगे, इसे किस नंबर्स को किस तरीके से पढ़ते हैं, किस तरीके से पढ़ोगे. एक भी बच्चा नहीं है जिसे इसे पढ़ने नहीं आता है. आप टाइप कर सकते हो, चैट सेक्शन में बता सकते हो 40,32,361. अरे बाप रे, आप इतने कमजोर हो चुके हो. हाँ, प्रवीण बता रहा है 40,32,361. हाँ, इस तरीके से भी पढ़ सकते हो या फिर इसे इस तरीके से भी पढ़ सकते हो 30,32,361. इस तरीके से भी पढ़ लिए तो भी कोई गलत नहीं है. अर्चना कहती है 40,32,000, हाँ राइट, एंड 361. एंड भी कोई यूज करता है तो भी कोई गलत नहीं होगा. 40,32,361. अच्छा बच्चा, अच्छी बात आहे. अंकिता बरोबर आहे तुम्ही टाकलेलं उत्तर. तर हे कसं वाचतो आपण, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे पण जमत नाही. तर हे बेसिक प्रिपरेशनचं लेक्चर आहे. हे मुद्दामच सेशन मी तुम्हाला चालू केले. बऱ्याचदा होतं असं, मी ज्यावेळेस मॅथमॅटिक्स शिकवतो त्यावेळेस मुलांना समजून येत नाही. का समजत नाही, त्यांचं बेसिक क्लिअर नाही. त्याच्यासाठी हे सेशन्स आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर झाल्यानंतर ही लिंक शेअर करा, त्यांना बेसिकला खूप मदत होईल. हे नाही तर याच्या पुढचे त्यांना समजून येते. हे नंबर वर्क. आता याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा लिहिता बरोबर, तर बरेचशी मुलं अशी आहेत त्यांना स्पेलिंग्स पण येत नाहीये. आता ही कमजोरी नाहीये, मी त्या मुलांना कमी समजत नाहीये. हा, काही मुलांना येतात ते मुलं चुकीचे लिहितात. त्याच्यासाठी आता हा जो टेबल दिसतोय तुमच्या पुढे, या टेबलचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा. या टेबलचा तुम्हाला काय करायचंय, स्क्रीनशॉट. आता आपण काय शिकणार आहोत, नंबर वर्क. नंबर वर्क म्हणजेच काय, कशा पद्धतीने त्याला रीड करतात, कशा पद्धतीने त्याला राईट करतात. ओके, आणि त्याची व्हॅल्यू कशी काढली जाते, एका नंबरची व्हॅल्यू कशी काढली जाते, हे मला ऍक्च्युअली वाटतं नंबर वर्क हा चॅप्टर आहे बहुतेक 5 स्टँडर्डला, राईट, 5th स्टँडर्डला हा चॅप्टर. अभी अपने सामने यहाँ पे एक चार्ट दिखाई दे रहा है जिसमें स्पेलिंग से विद नंबर्स लिखे गए हैं. आपको लगता है ये हमें चाहिए तो इसका आप स्क्रीनशॉट ले सकते हो, कोई दिक्कत नहीं. मैं यहाँ पे रुक रहा हूँ. तो वहां पे 1 की स्पेलिंग क्या आ जाएगी, 1, वो यानी 1, TW2. आज आपको ये होमवर्क होगा, जो भी बच्चे मेरे साथ अभी, जो हमारा ऑफिशियल व्हाट्सएप नंबर है उसके ऊपर आपको होमवर्क भेजना है. होमवर्क नहीं करोगे तो आपका ये है सर रिस्ट्रिक्शन, आपको यहाँ पे कोई डांटने वाला नहीं है, कोई आपको यहाँ पे मारने वाला नहीं है. तो ये आप इतना ही समझ लो, आपको अगर बेसिक प्रिपरेशन अच्छे तरीके से करनी है, मैथमेटिक्स बाय हैंड करना है, तो आपको होमवर्क करने पड़ेगा. तो यहाँ पे देख सकते हो ये है सभी स्पेलिंग्स है. बहुत सारे बच्चे 12 का स्पेलिंग अलग मतलब गलत लिख देते हैं, 11 ELEVEN 11 का स्पेलिंग अलग मतलब गलत लिख देते हैं और एग्जाम्स में उनके मार्क्स कट हो जाते हैं. तो बहुत सारी दिक्कतें बच्चों को आती है. तो ये उसका बेसिक प्रिपरेशन में हम ले रहे हैं, तो इसका आप स्क्रीनशॉट ले सकते हो. और रह गया सवाल, ये आपको लिखना है कल के होमवर्क में और मुझे भेजना है अपने व्हाट्सएप नंबर पे, जो ऑफिशियल व्हाट्सएप है उसके ऊपर. ऑफिशियल व्हाट्सएप कहाँ पे है, जो अदर मेरे फैकल्टीज है वो चेक करेंगे. ऑफिशियल व्हाट्सएप नंबर आप चैनल पे जाओगे तो वहां पे मिलेगा 8605154015. ये व्हाट्सएप नंबर आप वहां पे देख सकते हो. उस व्हाट्सएप नंबर पे आप ये होमवर्क भेज सकते हो. तो चलो बढ़ते हैं आगे. आपको यहाँ पे स्पेलिंग्स याद रखने के लिए मैंने ये दिया है, आपके लिए बहुत जरूरी है. इतना ही याद रख लो. यहाँ पे स्पेलिंग्स आपको दिए गए हैं. यहाँ पे 1 2 3 आप देख सकते हो, ये 100 तक आपको मैंने दिए हैं. यहाँ पे आप स्क्रीनशॉट नीचे का लेना रह चुका होगा तो आप ये नीचे वाला भी स्क्रीनशॉट आप ले सकते हो. तो यहाँ पे देख लो, ये 71 72 73 74 75 ये रीड करने में तो आ रहा है, लेकिन रिटर्न कर रहे हैं तो उसके स्पेलिंग मिस्टेक हो रहे हैं. और स्पेलिंग मिस्टेक की वजह से बहुत सारे मार्क्स हमारे वहां पे कट हो जाते हैं, बहुत सारे मार्क्स. हाँ, हमारे ग्रुप्स है. आप अगर मुझे कमेंट करोगे जिस स्टैंडर्ड में हो, आपको उस ग्रुप में आपको ऐड किया जाएगा. अंजलि कदम, आपको उस ग्रुप में ऐड किया जाएगा, डोंट वरी. हाँ,
यहाँ पर आपका अगर कोई यहाँ पे स्क्रीनशॉट लेना रह चुका होगा तो प्लीज जल्द से जल्द स्क्रीनशॉट ले लीजिए, हम आगे बढ़ते हैं। तो यहाँ पे बहुत सारे बच्चे क्या करते हैं, स्पेलिंग मिस्टेक्स करते हैं। आपको आज का एक पहला होमवर्क दे रहा हूँ, ये 1 to 100 तक आपको क्या करना है, स्पेलिंग के साथ आपको लिखना है। और कहाँ पे भेजना है, व्हाट्सएप पे, जो हमारा ऑफिशियल नंबर है। चलो चलते हैं, ऑफिशियल नंबर जो चाहिए आपको तो मैं यहाँ पे रिटर्न करता हूँ आपके लिए। यहाँ पे आपको मिलेगा, आप ऑफिशियल नंबर अपने चैनल पे देख सकते हो, चैनल पे आपको मिल जाएगा, कोई दिक्कत यहाँ पे नहीं आएगी आपको। तो यहाँ पे तो भी मैं नंबर आपको दे रहा हूं, लिख लो 8605154015। ये हमारा गुरुवरीय एकेडमी का ऑफिशियल नंबर है। ये गुरुवरीय एकेडमी का क्या है, हमारे ऑफिशियल नंबर है। इस पे आप जो भी आपके डाउट्स है, जो भी आपके प्रॉब्लम्स है, यहाँ पे आप डाल सकते हो। यहाँ पे आपको अच्छे तरीके से रिप्लाई मिलेंगे और आपको वहां पे कोई दिक्कतें होगी तो आपको उसके डाउट्स क्लियरेशंस भी किया जाएगा। तो चलो आगे बढ़ते हैं, ज्यादा समय हमें यहाँ पे वेस्ट नहीं करना है। इसमें प्लेजर बच्चों, सर कैन यू रिपीट द होमवर्क। होमवर्क क्या होगा, रिपीट करना, यही है बेसिक प्रिपरेशन है। इसलिए आपको जो भी स्टैंडर्ड आपका होगा सभी के लिए प्रिपरेशन में देख रहे हैं। 1 से लेकर 100 तक आपको लिखना है, उसके विद स्पेलिंग लिखना है। 1 लिखोगे, उसके आगे आप क्या लिखोगे, यहाँ पे उसका वो एनी 1, इस तरीके से आप उसके स्पेलिंग्स के साथ लिखोगे। और कहाँ पे शेयर करोगे मुझे, इस व्हाट्सएप नंबर पे, इस व्हाट्सएप नंबर पे मुझे शेयर करोगे, हमारी जो टीम होगी वो चेकआउट कर लेगी। चलो आगे बढ़ते हैं, ये हो गया, हमें पता होना चाहिए स्पेलिंग्स और सिंपल। आगे क्या है, अब उतने स्पेलिंग सब बच्चे कहेंगे सर उतने स्पेलिंग हमें याद रखना है क्या, उधर कुछ करना नहीं है क्या सर, ये हमें उसे कुछ बता दो शॉर्ट में। तो शॉर्टली के लिए, शॉर्ट में बताने के लिए मैंने क्या किया है, यहाँ पे आपके लिए एक टेबल दिया है, वो टेबल याद रखिएगा। ये अगर टेबल आपको याद रहेगा तो डेफिनेटली बच्चा आपको कोई भी दिक्कत यहाँ पे नहीं आने वाली। क्या दिक्कत है आपको, थैंक यू ग्रुप में ऐड करा, ओके सर थैंक यू, वेलकम बच्चा। हाँ, ये जो टेबल आपके सामने शो हो रहा है नंबर वर्क का, ये बहुत इंपॉर्टेंट टेबल है। अगर आपको स्पेलिंग मिस्टेक हो रही है, आपको कोई दिक्कतें आ रही है तो क्या करना चाहिए, तो ज्यादा कुछ करना नहीं चाहिए, मैं इतना ही कहूंगा। आपको इतने स्पेलिंग्स आते हैं, समझ लो आपको सभी कुछ रिटर्न करने में आ जाएगा। ये इंपॉर्टेंट है, कैसे देख लीजिए। तो यहाँ पे देख सकते हो, आपको अगर 1 to 10 मतलब 1 से लेकर आपको अगर 10 तक स्पेलिंग आना ही चाहिए। ये जो स्पेलिंग्स यहाँ पे मैंने लिखी है, ये स्पेलिंग्स आपको आना ही चाहिए। यहाँ पे आप देख सकते हो 11 से लेकर 20 तक आपको स्पेलिंग्स आने चाहिए, और 30 से लेकर आपको यहाँ पे 100 तक आपको अगर स्पेलिंग्स आते हैं, मतलब ये 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, ये अगर आपको आता हो तो आपको नंबर वर्क जो है वो अच्छे तरीके से कर पाओगे। नंबर वर्क मतलब क्या है, आप इसे पढ़ पाओगे अच्छे तरीके से और अच्छे तरीके से लिख पाओगे। तो यहाँ पे देख पा रहे हो, ये जो 1 है, 1 का स्पेलिंग क्या है, वो N1, TW, 2, 3, THRW, 3, 4, FOUR, 4, 5, FIB, 5, 6, 7, 8, 9, 10, TN, 10। आपके सामने स्पेलिंग्स है 11, 12, TWELB, 12, 13, 14, 15, 16, यहाँ पे है 17, 18, 19, यहाँ पे है 20। इससे क्या होगा, इससे जो भी आपको अगर समझ लो, यहाँ पे एक नंबर दिया है 4, 3, 2, 1। आपको अगर इसे लिखना है तो किस तरीके से लिखोगे, आपको पता तो होना चाहिए पहले इसके प्लेस वैल्यूज। ये है यूनिट, ये है टेंस, ये 100, ये है हमारा 1000,
ये हमारा 10,000। ओके, तो क्या है सर, मला ग्रुप मध्ये ऍड करा, हो केलं जाईल, इथे लक्ष द्या। तो इससे आप लिख पे हो क्या, क्या लिख पाओगे, ये हो गया 40,000, ये क्या हो गया 40,000। यहां पे लिख सकते हो 40 की स्पेलिंग क्या है, यहाँ पे हमने अभी देखी 40 की स्पेलिंग, देखिए FOURTY, तो लिख दिया FOURTY 40। अब यहाँ पे ये कौन से पोर्शन पे है, 1000, राइट है, यहाँ पे 40 लिखा हमने 1000, यहाँ पे 1000 का भी स्पेलिंग दिया है THOU 1000, ये हो गया 40,000। हमने लिखने के लिए देख रहे हैं 40,000 हो गया, उसके बाद में 3 2 1, तो हो गया 3 किस पोजीशन पे 100। अभी 3 तो लिखने आएगा, तो आपको 3 के लिए क्या चाहिए, 3 का स्पेलिंग चाहिए 3, लिख दिया 3, और पोजीशन क्या है 100, 100 का स्पेलिंग पता है आपको, अब 21 का भी पता है आपको। अब 21 का सर अपने यहाँ पे इतने ही स्पेलिंग से आ जाएगा, तो 20 लिख दो, 20 TWENTY, और आगे क्या रह गया 1, 1 का पोजीशन वैल्यू भी 1 ही है यूनिट प्लेस पे। तो ये जो स्पेलिंग्स है, आपको अगर ये स्पेलिंग्स आते हैं बच्चा पार्टीज, तो आप ये सभी कुछ कर पाओगे, और ये बहुत ही सिंपल है, कोई इसमें आपको दिक्कत आने वाली नहीं। तो इतना ही है, आपको 1 से लेकर 10 तक और 11 1 से 20 तक आपको स्पेलिंग्स आने चाहिए, और 30 40 एक आपको आना चाहिए। ये अगर आता है तो डेफिनेटली 14,321, राइट, आपने सही लिखा है। इस तरीके से आप लिख पाओगे। आपके अगर स्पेलिंग मिस्टेक होते हैं तो आपको डेफिनेटली ये प्रेफर करना चाहिए, इसे याद रख लेना चाहिए। ये जो स्क्रीनशॉट आपके सामने है, आपके सामने जो भी दिखाई दे रहा है उसका स्क्रीनशॉट ले लो, और उसके बाद नोटबुक में लिखा तो भी चलेगा। तो ये भी आप आपके होमवर्क में लिख सकते हो, लेकिन आपको मैंने कहा है 1 to 1000 यहाँ पे जो दिखाई दे रहा है 1 to 100 की स्पेलिंग्स आपको लिखने हैं, तो उतना लिखिए। ये आपको समझ में आ चुका होगा कि नंबर वर्क क्या है। नंबर वर्क में आपको एक्चुअली क्या है, आपको पढ़ने के लिए आना चाहिए नंबर वर्क क्या, किस तरीके से पढ़ते हैं और किस तरीके से उसे लिखते हैं। तो ये हो गया नंबर वर्क। अभी उसके वैल्यूज हमें देखने हैं, पोजीशन वैल्यूज हम देखेंगे। उसके क्या देखेंगे, पोजीशन वैल्यूज। चलो, तो पोजीशन वैल्यूज क्या होता है, पोजीशन क्या होता है, किसी भी नंबर की पोजीशन क्या होती है, तो हम वो देखते हैं पोजीशन क्या होती है। तो पोजीशन क्या है, तो देखिए किसी भी नंबर की, समझ लो यहां पर एक नंबर है बच्चा पार्टीज, यहां पर एक नंबर है, समझ लेते हैं। चलो 5 6 2 3 1 4 3 2 1। समझ में, समझा, एक अब्ज तक चले गए हम, अब्ज, या फिर इस टाइम छोटा लेते हैं, इस टाइम छोटा ले लेंगे और अगले टाइम हम उसे बड़ा करते हैं। यहाँ पे आपको सभी कुछ दिखाई दे रहा है, सभी कुछ आपको दिखाई दे रहा है सर। इट वाज माय first time to join it. It is like online lecture. I will attend it every day. It will give me a bright future and I am in it. ओके बच्चा, अच्छी बात है। हम यहाँ पे बेसिक प्रिपरेशन ऑफ मैथमेटिक्स देख रहे हैं। यहाँ पे मेरी कोशिश ये अभी चल रही है कि आपको ज्यादा से ज्यादा बेसिक प्रिपरेशंस जो है आपको याद आनी चाहिए, मतलब समझ में आना चाहिए। उसके बाद आपकी जो भी कुछ प्रॉब्लम्स है मैथमेटिक्स को लेके, वो मैं क्लियर कर देना चाहता हूँ यहाँ पे। तो आपको यहाँ पे सभी कुछ दिखाई देता होगा, आई थिंक। मैं यहाँ पे कंटिन्यू कर रहा हूँ। तो यहाँ पे हमें प्लेस वैल्यूज निकालने। प्लेस वैल्यूज क्या है, यहाँ पे ये देख लो, अगर यूनिट प्लेस पे वो होता है, यूनिट प्लेस पे उसकी वैल्यू होती है, ये है यूनिट, ये क्या है यूनिट है। और यहाँ पे आप देखते हो ये है टेंस, ये है 100,
ये है, यहाँ पे जगह कम है, समझ लो आप। यहाँ पे लिखा भी है आगे, यहाँ पे मैंने लिखूंगा उसके आगे लिखा है। चलो ज्यादा खराब हुई तो यहाँ पे उसका, अगर ये जो प्लेस वैल्यू है इसका प्लेस नेम है यूनिट। चलो इंक चेंज कर लेता हूं मैं, यहाँ पे है यूनिट, देखो ये यूनिट है, ये है हमारा, ये क्या है, किस तरीके से इसे पढ़ोगे नीचे आप लिख सकते हो। जो भी बच्चे जिन्हें आता है वो अच्छी बात है, जल्द से जल्द कमेंट कीजिए। यूनिट है, ये है हमारा 10, टेंस भी कह सकते हो उसे, ये है हमारा 100, ये है हमारा 1000 कह सकते हो, 1000 कह सकते हो, और ये है हमारा और ये यहां पे है लाख, और ये है हमारा। तो एक्चुअली एक मैं यहाँ पे मैजिक दिखाना चाहता हूं। यहाँ पे कोई तो सत्यवान भाकरे 23,14,321, तो सही है, आप सही हो, लेकिन मुझे यहाँ पे क्या बताना है अभी याद रखो। यहाँ पे आपको क्या याद रखना है देख लो, ये जो प्लेस वैल्यू है क्यों इसे इस तरीके से पढ़ते हैं, क्यों इस तरीके से इसे पढ़ते हैं। तो चलो यूनिट मतलब क्या है बच्चा, अभी यहाँ पे देखते हैं। यूनिट मतलब है 1। चलो तो यहां से हम देखते हैं ये है 2, तो इसे 2 लिख देते हैं, 2 मल्टीप्लाई बाय, अभी यहाँ पे कितने, इसकी वैल्यू क्या है 10 लाख, 10 लाख की वैल्यू, 10 लाख यहाँ पे देख सकते हो। 10 लाख के आगे कितने डिजिट होते हैं 6, 1 2 3 4 5 6, राइट है। यहाँ पे ये 1 हो गया, ये 2, ये 3, ये 4, ये 5, ये 6। चलो इसके आगे 6 जीरोस, 1 और 6 जीरोस हमें देने पड़ेंगे। इसके आगे है 3, तो इसे, इसके लिए आप क्या लिखोगे, उसके लिए आप लिखोगे 3 मल्टीप्लाई बाय, इसके आगे कितने नंबर है 1 2 3 4 5, यहाँ पे 1 2 3 4 5 इज इक्वल टू आगे है 1 1 2 3 4, आगे है 4 मल्टीप्लाई बाय 3 1 2 3, आगे है 2 मल्टीप्लाई बाय 1 2, आगे है 1, आगे 1 है, 1 मल्टीप्लाई बाय 1 इज इक्वल टू 1। इसका आंसर निकालोगे तो कितना आ जाएगा, अगर इसका आंसर निकालोगे तो ये हो जाएगा 200, यहाँ पे कितने जीरो आएंगे, इसका अगर मल्टीप्लिकेशन आप करोगे ये हो गए 6 डिजिट, 1 2 3 4 5 6, इसके आगे है 3 5 जीरोस होंगे, लेकिन इसे लिखते वक्त ऐसे नहीं लिखोगे आप, कैसे इधर से लिखोगे 1 2 3 4 5 और ये 3 हो गया। इतना ही आपको यहां से बताना था, बाकी कुछ नहीं है। लाइव सेशन खत्म होने वाला है, ज्यादा से ज्यादा मैं यहाँ पे 2 मिनट रुकने वाला हूं और इसे क्लियर करने वाला फर्स्ट। कमेंट कीजिए, कोई दिक्कतें होगी तो प्लीज कमेंट्स कीजिए, मैं आपके कमेंट्स पढ़ रहा हूं, कमेंट्स कीजिए, कमेंट्स कीजिए, मैं आपके कमेंट्स यहाँ पे पढ़ रहा हूं, प्लीज कमेंट्स कीजिए, मैं आपके यहाँ पे कमेंट्स ले रहा हूं। ये बेसिक प्रिपरेशन का कोर्स है बच्चा, यहाँ पे बेसिक प्रिपरेशन ऑफ मैथमेटिक्स चल रहा है पूरा 5 स्टैंडर्ड से लेकर पूरा यहाँ पे बेसिक प्रिपरेशन। तो यहाँ पे पूरा बेसिक प्रिपरेशन आपको यहाँ पे मिलने वाला है। आपके कमेंट्स में पढ़ रहा हूँ, कमेंट्स डाल सकते हैं, कमेंट्स आप यहाँ पे डाल सकते हो, कमेंट 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 कमेंट
हाँ सर प्लीज। हाँ हाँ चलेगा 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 सर। होमवर्क क्या है, होमवर्क बताओ मेरे को। तो इतना ही, यहाँ पे इसकी वैल्यूज पहले निकाल देते हैं। यहाँ पे हम रुकने वाले हैं, ज्यादा हो गया सेशन। चलेगा, ज्यादा ही चाहिए, कम नहीं चाहिए आपके लिए। मैं कभी कम नहीं दूंगा। यहाँ पे 1 है, 1 के ऊपर आ जाएंगे 3 जीरोस, सॉरी 4 जीरोस आएंगे। यहाँ पे 1 2 3 4, और यहाँ पे एक जीरो देना हम भूल गए। इस तरीके से मैथमेटिक्स में हो जाता है। और हम क्या कर देते हैं, यहाँ पे 3 जीरो, यहाँ पे 2 आ जाएगा। 2 के आगे क्या होगा, 2 के आगे 2 जीरोस होंगे या 1 होगा। 2 के आगे कितने जीरोस होंगे, यहाँ पे हम 3 लेना भूल गए। तो यहाँ पे आ जाएगा, ये आ जाएगा 3 फर्स्ट। दिखाई दे रहा है आपको सभी को, कोई डिस्प्ले में प्रॉब्लम है? तो इसकी अगर एडिशन करो, ये अगर हमने यहाँ पे सॉल्व किया है ना, ये आप अगर इसका एडिशन कर दो, ये जो भी अब तक हमने यहाँ पे किया है, इसका अगर आप एडिशन करते हो तो इसका एडिशन क्या मिलेगा, इसका एडिशन बच्चा लो, इसका एडिशन क्या मिलेगा, इसका एडिशन मिलेगा ये नंबर। तो इससे मुझे इतना ही प्रूव करना था, इतना ही बताना इस वैल्यू की जब आप एडिशन कर देते हो तो उस प्लेस वैल्यू की क्या होती है, यहाँ पे वैल्यू उस नंबर को रीड कर सकते हो। इसीलिए उसके जो वैल्यूज है, कोई तो कमेंट कर रहा है, ओके सर, ओके ओके ओके। तो यहाँ पे इतना ही था, आज थोड़ा सा ज्यादा ही बेसिक हुआ, आई नो वेरी वेल। जो बड़े बच्चे थे तो भी आप यहाँ पे कंटिन्यू किया, सल्यूट ऑल ऑफ यू। आप अच्छी तरीके से ऐसे ही डटे रहो। आपका मैथमेटिक्स सिंपल करना मेरी जबाबदारी, म्हणजे माझी जबाबदारी असेल, मेरी जिम्मेदारी होगी। सर मुझे आपके कुछ समझ नहीं आता। अभी तो आए हो आप मिश्रा, अभी आप 2 मिनट भी नहीं हो आ चुके हो। अभी कैसे होगा, आपको कल लाइव आना है 6 o'clock, 6 बजे आपको लाइव आना पड़ेगा, तब आपको समझ में आ जाएगा। तो ये पूरा था आज का जो सभी कुछ। आपको कुछ लगता है इसमें तो प्लीज कमेंट्स कीजिए। मैं कुछ भी नहीं समझा, हाँ समझ नहीं आया, इसलिए तो कह रहा हूँ कि कल आपको कितनी बजे आना है, 6 बजे लाइव आना है। होमवर्क क्या होगा, होमवर्क कुछ नहीं है, होमवर्क आपको देना है तो ये दूंगा मैं आज। चलो ये लो, इसका स्क्रीनशॉट ले लो, जल्द से जल्द इसका स्क्रीनशॉट ले लो, इसका स्क्रीनशॉट ले लेना है आपको, इसका स्क्रीनशॉट लेना है। आपके जो स्क्रीन पे क्वेश्चन लिख रहा है उसका स्क्रीनशॉट ले लो, स्क्रीनशॉट लेकर उसका होमवर्क कंप्लीट कर देना है। ये भी स्क्रीनशॉट, इसका स्क्रीनशॉट ले लो जो अभी स्क्रीन में आपको दिखाई दे रहा है। स्क्रीन आपको दिखाई दे रही है, आपको अगर स्क्रीन दिखाई दे रही है तो प्लीज यहाँ पे जो दिखाई दे रहा है जो क्वेश्चन है वो आपको लिख लेना है। जो स्क्रीन पे अभी क्वेश्चन आपको दिखाई दे रहा है वो क्वेश्चन लिख के लेना है। इसे क्या करना है, रीड द नंबर्स एंड द राइट देम इन वर्ड्स। इसे वर्ड्स में आपको लिखना है। ये क्वेश्चन अच्छी तरीके से आपको आना ही चाहिए, कोई दिक्कत इसमें मुझे नहीं लगता, अब तक हमने देखा है तो आप कर ही लोगे। आप लाइव लेट आ चुके हो इसलिए टॉपिक पूरा क्लियर हो चुका है शर्मा, इसलिए आपको समझ नहीं आया, कुछ भी नहीं समझ पा रहा हूं आपको मैं, लेकिन आपको लाइव 6 बजे आना है कल। चलो चलो 8 बजे भी एक लाइव है हमारा जिसमें हम बातें करने वाली है, जो भी आपको मुझसे बातें करनी है 8 बजे के लाइव सेशन में आप आ सकते हो, जो भी सवाल आपको पूछ सकते हो। शार्प 8 बजे मैं आ जाऊंगा, वहां पे मैं आपको विजिबल दूंगा और आपको मैं दिखाई भी दूंगा। मैं तब आपसे बहुत ज्यादा बातें करने वाला हूं, डोंट वरी। इसका स्क्रीनशॉट लेना है आपको, इसका स्क्रीनशॉट लेना है। ये आपको क्वेश्चन, ये क्वेश्चंस है, इसके आंसर्स आपको ढूंढना है, सॉरी इसके लिखना है इन वर्ड्स में इसे आप लिखोगे। और यह एक आपके सामने स्क्रीन की ओर है, ये भी एक आपके लिए क्वेश्चन आंसर्स है, इसके भी आपको क्वेश्चन आंसर्स, सॉरी ये क्वेश्चन आपके सामने है, इसका भी, इसके भी जो भी आंसर्स होंगे लिखना है। क्या आंसर्स लिखोगे, रीड द नंबर एंड राइट देम इन नंबर 5। फिगर्स में आपको लिखना है, फिगर्स में आपको इसको लिखना है, समझ पा रहे हो?
चलो यहाँ पे रुकते हैं। कोई आपके डिफिकल्टीज हो, कोई प्रॉब्लम्स हो, कमेंट्स कीजिए, मैं रुका हूँ। पाटील बेटा, अंकिता पाटील प्लीज कमेंट्स कर, तुला काही प्रॉब्लेम असेल तर। अंकिता वेल डन बेटा, आप पहले से जुड़ी हो तो आप तक कंटिन्यू कर रही हो, वेल डन। और कौन कौन बच्चे कमेंट्स कीजिए, मुझे दिखाई देगा कि कौन बच्चा पहले था अभी तक, जो बच्चे यहाँ पे लाइव है। कितने बच्चे ऐसे हैं जो अभी तक लाइव है, मुझे दिखाई देते हैं यहाँ पे कितने बच्चे हैं, कोई नहीं है तो समझ आता है। कमेंट्स कीजिए, जल्द से जल्द कमेंट्स कीजिए। अंकिता पाटील, आपण तेव्हापासून लाईव्ह आहात, गुड बेटा गुड, खूप छान। अशाच प्रकारे कंटिन्यू करा, तुमच्या मॅथमॅटिक्सची जबाबदारी माझी। अंकिता, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। हर्ष सर, मेरे को पूछना है, पूछो ना, क्या पूछना है आपको? हर्ष, काय विचारायचं तुला? जल्द से जल्द पूछो, मैं यहाँ से लाइव अभी बंद करने वाला हूँ। जो स्क्रीन पे आपको नंबर क्वेश्चंस दिखाई दे रहे हैं, उसे लिखना है आपके नोटबुक में, और उसे आपको लिख के लाना है, आपको लिखना है, और उसे रिप्रेजेंट करना है। अपना ऑफिशियल व्हाट्सएप नंबर है, उसके ऊपर भेजोगे। ऑफिशियल व्हाट्सएप नंबर अभी मैंने दिया था, या फिर यूट्यूब चैनल पे जाओ, वहां पे आपको बैनर पे मिल जाएगा। हाँ पूछो हर्ष, पूछो, आपको क्या पूछना है, जल्द से जल्द पूछ लीजिए। यहाँ पे हम रुकने वाले हैं। अंकिता पे प्रॉब्लम, अंकिता पाटिल, सांत्वन भाकरे काही अडचण, भाग्यश्री काही अडचण, वेदांत काही अडचण आपल्याला, निवृत्ती काही अडचण, राया गेमर, अंजली कदम काही अडचण आपल्याला, प्रवीण, अंकिता पाटील, नारखेडे, पाटील गेमर। हा सर, मला 10th लेवलचा शिकायचं आहे। हो, 10th लेवल पर्यंत आपण जाणार आहोत नक्की। अंकिता, आपण कोणत्या वर्गामध्ये शिकताय सध्या, कोणत्या वर्गात आहात आपण सध्या? आप क्या कह रहे हैं, मुझे समझ नहीं आ रहा है। हर्ष, आपको क्या कहना है? 5 सीन सांगा ना, काय सांगू आपल्याला? समझ नहीं आया आपका क्वेश्चन क्या? अच्छी तरीके से टाइप करो, मैं आपका आंसर दूंगा। आप मुझे व्हाट्सएप पे चैट कर सकते हो, व्हाट्सएप का नंबर यहाँ पे मिल जाएगा आपको। व्हाट्सएप का नंबर, आपने चैनल पे जाओगे, वहां पे बैनर पे आपको व्हाट्सएप नंबर मिलेगा, वहां पे क्वेश्चन आपका डाल दो। हर्ष, वहां पे व्हाट्सएप पे नंबर आपका है, व्हाट्सएप नंबर, व्हाट्सएप पे मुझे मैसेज कीजिए। ओके, भाग्यश्री मध्ये काही अडचण नाहीये, परेकर। ओके चालेल बच्चा, काही अडचण नसेल तर आपण, मला वाटतं या ठिकाणी थांबायचं, तर मग थांबूया का? कमेंट्स करा, थांबूया का आपण? मी 5च सेंटेन्स सांगा, कोणते सेंटेन्स? कोणते सेंटेन्सेस आपल्याला हवे आहेत? कोणते सेंटेन्सेस आपल्याला हवे आहेत? कोणते सेंटेन्सेस आपल्याला हवे आहेत सांगा, पटकन सांगा। हा, थांबायला पाहिजे का आपल्याला? भाग्यश्री सर, ही इज टेलिंग दॅट द यू टू रीड। तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर मी डेफिनेटली तुमच्या समोर येतोय। कोणते सेंटेन्सेस आपल्याला सांगा। अंकिता पाटिल, इट्स माय प्लेजर बच्चा, ये मेरा काम है। आपको आना है, कितने बजे आप आओगे, कितने बजे?
8 बजे लाइव आओगे, आपके जो भी डाउट्स होंगे वहां पे आप पूछ सकते हो। जो हमारा हर थर्सडे को म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपला हा जो सेशन असतो त्या सेशन मध्ये आपण जनरल डिस्कशन करतो, त्यासाठी 8 वाजता तुम्हाला तिथे यायचंय। 8 वाजता आपण पूर्ण डिस्कस करूया, ओके। तर त्या ठिकाणी संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी असतील। मला वाटतं मला इथे थांबायला हवं आणि भेटूया आपण लवकरच आपल्या 8 वाजताच्या सेशन मध्ये। परत एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार, आपण या सेशनला जुडलात आणि सर्वांना मला वाटतं याच्यामध्ये आनंद वाटला, प्रत्येकानं समजलं। तुम्ही मला हर्ष तू व्हॉट्सअप वरती काय करशील, मेसेज टाकशील, मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो। हाँ, आपको क्या लगता है अभी हमें यहाँ पे इस सेशन रुकाना चाहिए? चला, मला वाटतं 15 मिनिटं जास्त झालेत, आपण इथे थांबूया। तुम्हाला काय वाटतं पण लवकरात लवकर मला कमेंट्स करा, ओके। आपको क्या लगता है अभी हमें यहाँ पे इस सेशन रुकाना चाहिए? ओके, 8 वाजता तुम्ही सर्वजण लाईव्ह येत आहे। 8 वाजता जनरल लाईव्ह सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण गप्पा मारतो। त्यामध्ये आपण प्रत्येक तुमच्या ज्या हॉबीज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्याचे डिस्कशन्स वगैरे आपण चालवतो।